इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवक्काणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदववाणं। जय बोलो कुंद कुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहामध्ये 15 नंबरची गाथा बघत होतो। भावस नथिनासो नथी अभावस चेव उपादो गुणपज्जये सुभावा उपादवये पकुवंती। काय सांगितलं? भावस नथिनासो, भावाचा म्हणजे द्रव्याचा नाश होत नाही। अभावस्च उपादो नथी, अभावाचा म्हणजे काय म्हणायचं याच्यातून? सर्वथा सत्चा नाश होत नाही, सर्वथा अभावाचा उत्पाद होत नाही। मग काय होतं? भावा गुणपज्जेसु उपादवये पकुवंती। भाव म्हणजे पदार्थ द्रव्य गुणपर्यायामध्ये उत्पादवे करतात। म्हणजे ह्याच्यावरून कोणाकोणाचं खंडन केलं होतं? कुठल्या कुठल्या मताचं खंडन झालं? सांख्यमत, अजून वैशेषिक, ज्यांनी की गुण आणि पर्यायांना भिन्न भिन्न मानलं, द्रव्यापासून सर्वथा प्रदेश भेद मानले। तर त्यांच्यासाठी सिद्ध केलं असं एकतर सर्वथा नश्वर काहीच नाही आहे, जसं बौद्धांनी मानलं। म्हणून क्षणिकवादाचं खंडन झालं, नित्यवादाचं खंडन झालं आणि जे समवायवादी आहेत त्यांचं खंडन झालं, म्हणजे वैशेषिक मतवादी। मामी बर, मागच्या वेळी उदाहरण दिलं होतं, आठवतंय? एक अंगुली सीधी है मामा, हे बोट सरळ आहे, सरळ बोटाचा नाश झाला आणि वक्र बोटाचा उत्पाद झाला। बोट नवीन उत्पन्न झालं का नाही झालं? सरळ बोट होतो त्याचा नाश झाला आणि वाकड्या अवस्थेचा उत्पाद झाला। त्याच्यामध्ये सांगतायत की बोट जे आहे ते कॉन्स्टंट आहे, त्याचा नाश होत नाही किंवा नवीन उत्पाद होत नाही। मग तसंच त्यांनी आम के पेड़ का उदाहरण दिया था। काय सांगितलं होतं? आंबा पहिल्यांदा निळा आहे, मग हिरवा आहे, मग पिवळा होतो। मग जेव्हा या अवस्था बदलल्या त्याच्यामध्ये द्रव्य बदललं का? तर द्रव्य कॉन्स्टंट आहे। जर द्रव्य स्थिर राहिलं तरच पर्याय बदलली असं म्हणता येईल, नाहीतर पर्याय कोणाची होणार? जर तिथं काहीतरी एक ध्रुव वस्तू नसेल तर परिणमन झालं असं म्हणताच येणार नाही। मग त्याच्यातच वाचत होतो अजून आपण पुढं की मिट्टी का घट जैसे मिट्टी से घड़ा बना तो घड़े से पहले क्या था? घट बनायच्या पूर्वी काय होतं? पंचास्तिकाय प्रवचन आहे, 15व्या गाथेचं वर्णी प्रवचन। प्रज्वल समोर बसलायस का माझ्या? आणि शास्त्र घेऊन बस असलं तर। जैसे मिट्टी से घड़ा बना तो घड़े से पहले क्या था? वह एक पिंड था, उसका बना दिया घड़ा। पहिल्यांदा काय होतं? मातीचा गोळा होता आणि त्याचा वेळ झाला आणि काय झालं? घट तयार झाला। तो अवस्था मिट्टी का नाश नहीं हुआ। जर माती नष्ट होऊन घट झाला म्हणलं तर बौद्ध मतात प्रवेश होईल, असं तर द्रव्याचा नाश होत नाही। घड़ा बनने से कोई नया द्रव्य नहीं बन गया। घट बनला तर तिथं नवीन काय बनलं? द्रव्य नवीन बनलं नाही, पर्याय फक्त बदलली आहे। द्रव्य तर ध्रुव सत आहे, तत आहे। मिट्टी ही तो है जो पहले से सत है, द्रव्य दृष्टि से न उत्पाद है न विनाश। कुठं उत्पाद आणि विनाश आहे? पर्याय दृष्टीने
सगळे चार्ट माहिती आहेत महाराजींचे कसे दाखवलेत. द्रव्यदृष्टी म्हणजे निश्चय दृष्टी आहे, त्याच्या अपेक्षेने प्रत्येक द्रव्य ध्रुव आहे, आपल्या आपल्या गुणांमध्ये कॉन्स्टंट आहे. आणि पर्याय दृष्टीने परिणमन चालू आहे, तिथं उत्पाद व्यय आहे. मग हे ते आपण मागच्या वेळी बघितलेलं घटाचं उदाहरण माहिती आहे. घटामध्ये द्रव्यदृष्टीने कसं आहे घट, कसं आहे गुणांच्या स्वरूपाने सांगितलं ना. स्पर्श रस गंध वर्ण प्रत्येक पर्यायामध्ये आहेतच, ते बदलले नाही आहेत. त्यामुळं द्रव्यदृष्टीने द्रव्याचं नाश झाला नाही किंवा द्रव्यामध्ये काही नवीन उत्पन्न झालं नाही. पर्याय दृष्टीने उत्पाद आणि व्यय चालू आहे हे दाखवलं. आता तसंच उदाहरण जीवावर लावलंय. जीव संसार में रुल रहा है, मनुष्य भव पाकर उस जीव ने ऐसा पौरुष किया कि अपने आप के स्वरूप को देखने में, उसके श्रद्धान में, उसमें रमने में उस जीव को मोक्ष लाभ हो गया. महावीर भगवंतांना निर्वाण झालं. काय झालं? द्रव्याला निर्वाण झालं का पर्यायाला निर्वाण झालं? पर्यायाला निर्वाण होत असतं का? पर्याय सगळ्या संपल्या. पर्याय संपल्या सगळ्या, मग तिथं पर्याय आहेत की नाही? पर्याय असला की मग पण ते शुद्ध रूपानं असतं. मग शुद्ध आहेत ते पर्याय नाही आहेत का? नाही आहेत. मग द्रव्याला मोक्ष झाला का पर्यायाला मोक्ष झाला? पर्यायाला मोक्ष झाला. पर्यायाला मोक्ष होत असतो का? नाही, म्हणजे जी आता ती पर्याय. मोक्ष ही पर्याय आहे की? ठीक आहे मामा, जीव द्रव्याला मोक्ष झालाय का पर्यायाला मोक्ष झालाय? कोणाला झालाय? जीव रूपाने आहे, पर्यायाचा व्यय झाला. जो जीव संसार पर्यायामध्ये होता त्या पर्यायाचा नाश झाला आणि त्या द्रव्याची ती पर्याय उत्पन्न झाली, एवढं सांगितलं फक्त. त्यामुळं पर्यायाला मोक्ष नसतो होत. मग त्या पर्याय सहित जीव आहे तर त्या पर्यायाचा पूर्व पर्यायाचा नाश झाला आणि उत्तर पर्यायाचा उत्पाद झाला, मग द्रव्याचीच पर्याय असते. त्यामुळं म्हणायला हरकत नाही आहे की महावीर स्वामींना किंवा महावीरांचे जीवा तुम्हाला हलवलं की हल्लाय तुम्ही लगेच नाही हो म्हणून सांगायला पाहिजे होतं. पर्याय म्हणजे जीवाचीच ती पर्याय. जीवाची पर्याय असू दे की, पण पर्यायाला मोक्ष झाला का? नाही. हां, मग कोणाला झाला? पर्यायाची पर्याय नसते, द्रव्याची पर्याय असते. द्रव्याच्या त्या पर्यायाला मोक्ष झाला. अरे द्रव्याची मोक्ष पर्याय उत्पन्न झाली, त्यामुळं द्रव्याला मोक्ष झाला म्हणा चालतंय. त्या द्रव्याची ती पर्याय उत्पन्न झाली म्हणा चालतंय. पर्यायाला पर्याय नसती उत्पन्न होत, हे मला सांगायचं आहे. हां, तर इथं तेच सांगितलं त्यांनी. माझ्यासमोर बस राणी. ते संसार पर्याय का नाश हुआ और मुक्ति पर्याय का उत्पाद हुआ. नाश वहाँ जीव द्रव्य का नहीं हुआ कि संसार पर्याय मिट गई तो जीव मिट गया. संसार नष्ट झाला म्हणजे जीव नष्ट झाला की नाही मामा? संसार नष्ट झाला तर जीव नष्ट झाला का नाही झाला? नाही झाला, कारण जीव तर द्रव्य आहे. मोही जन तो ऐसा विश्वास किए हुए है कि हमारा यह संग मिट गया तो मैं ही मिट गया. एखाद्याचं वियोग झाला, इष्टवियोग, तर काय मानलं आपण? संपलं, सगळा जगण्यातला रस संपला, आपलं जीवनच संपलं असं मानतो. म्हणून सांगितलं तिथं कोणाचं संगती नष्ट झाली म्हणून आपला नाश होत नाही. जाऊ दे, ते तर परद्रव्य आहे. इथं आपली पर्याय नष्ट झाली तरी सुद्धा आपला नाश होत नाही आहे. मग परद्रव्यावर तर आपला उत्पाद व्यय कसा अवलंबून असणार? संग मिट गया. कोणी आपल्या संगतीत असताना त्यांचा वियोग झाला आपल्यापासून. समजा जवळ राहत होते शेजारी आणि ते दुसऱ्या गावी गेले, काय झालं? आता कसं जगायचं असं ना? म्हणजे त्यांच्याशिवाय माझं अस्तित्व नाही आहे असं होतं का? यह संग मिट गया तो मैं ही मिट गया, यह शरीर मिट गया तो मैं ही मिट गया. ये क्षणिक दार्शनिक यह कहते हैं की वह मूलभूत पदार्थ ही मिट गया. कोरोना झाला होता ना मध्ये,
आलं होतं ना, त्यावेळेस आमच्या घराच्या जवळपास अपार्टमेंटमध्ये वगैरे कोणाकोणाला झालं आणि मग ते क्वारंटाईन करायला घेऊन जात होते ना कुठं कुठं. आणि ते जायचं म्हटल्यावर घर किती त्यांना असं वाटायला तर की डेड बॉडीज उचलून न्यायला लागलेत का काय. म्हणजे आता जिवंत होते बरं का, आणि आपण मेलोयच काय असाच अनुभव. आणि ते सगळं कसं जायचं सगळं सोडून, म्हणून ते रडारडी लोकांची. फक्त 15 दिवस नेऊन परत आणून सोडणार होते, तर हे कायमचं चालल्यासारखं रडत होते. म्हणजे काय झालं, परिग्रहाने, त्या संघाने, त्या संगतीने माझं अस्तित्व आहे ही मान्यता, असं आपल्या पण मान्यतेमध्ये कुठंतरी पडलेलं असतं. फक्त आपण ते दुसऱ्याचं बघतोय आणि त्याचे दोष सांगतोय. पण तिथं माझा पण हाच दोष आहे, माझे पण असेच विचार आहेत, त्या विचाराला नष्ट करायचं आहे. बौद्ध मत कुठं आहे हो, बौद्ध मतवादी कुठे आहे, माझ्यासमोर आहेत का. भीती पण होती ना की परत येईल का नाही म्हणून. बाजू घ्यायला लागली त्यांची. बाजू नाही, मी पण बघितलं तर ते त्यांना असं म्हणजे असं कॉन्फिडन्स वाटत नव्हतं आपण परत येतो का नाही, काय होईल तिथं, आपलं तसं हाल होतील का, म्हणजे अशा ह्या चिंतेनेच त्यांनी कुटुंब. मग त्या कंडिशन मध्ये काय मदत करणार, कोण मदत करणार आपल्याला. मदत करणारं तत्वच होतं ना, हेच सांगायचंय. म्हणजे विसरलं का नाही तिथं ध्रुवद्रव्य काय आहे, कोण आहे. पर्याय अशी आली म्हणजे माझाच नाश झाला हेच मान्यता. त्यामुळं तर इतकी आकुलता, इतकं दुःख. क्षणिक दार्शनिक यह कहते हैं कि वह मूलभूत पदार्थ ही मिट गया. पदार्थ तो एक समय को आता है, फिर रहता ही कहाँ है. ऐसा तो यहाँ नहीं हुआ. पदार्थ एका समयाचा आहे आणि तो नष्ट झाला असं तर होत नाही. मुक्त पर्याय हो जाने पर संसार अवस्था का तो विनाश है. संसार पर्याय का विनाश हो जाने पर मुक्त पर्याय का उत्पाद है. काय सांगितले, संसाराचा नाश झाल्यावर मोक्ष पर्याय उत्पन्न होते, मोक्ष पर्यायाचा नाश झाल्यावर संसार पर्याय उत्पन्न होते. ऐकताय सगळे. मामा काय ऐकला, संसाराचा नाश झाल्यावर मोक्ष पर्याय उत्पन्न होते. बरोबर, बरोबर आहे की. आता नाही काय म्हणताय, बरोबर सांगितलं तर नाही म्हणताय, चुकीचं सांगितलं तर बरोबर म्हणताय. संसाराचा नाश झाल्यावर मोक्ष पर्याय उत्पन्न झाली. बरोबर आहे, बरोबर आहे. हो, चुकवे ना तुम्हाला, हो म्हणा, घाबरू नका. पण मोक्षाचा नाश झाल्यावर काय उत्पन्न होतं, मोक्ष पर्यायच आहे परत. संसार अवस्था उत्पन्न होत नाही. सो गुण पर्याय में उत्पाद वे होता है. कहीं जीव का नाश हो गया हो और जीव को देखकर अन्य कोई द्रव्य बंध गया हो मुक्त होने पर, तो ऐसा नहीं है. जीवाचा नाश झाला आणि नवीन काहीतरी उत्पन्न झालं असं तर नाही. जो जीव था वही अब निरुपाधि हो गया. और जब ऐसा है कि द्रव्य अनादि अनंत है और ऐसे प्रत्येक पदार्थ अनादि अनंत है और उनमें परस्पर अत्यंताभाव है तथा निरंतर पर्यायों में उत्पाद वे किया करते हैं. म्हणजे द्रव्य कसा आहे हो, सत आहे. हेतू द्या, 1चे किती, 4 का 5, 6, 7 किती हेतू होते. स्वभाव सिद्ध होने से, अनादि नित्य, अहेतुक, एकरूप प्रवृत्ति से प्रवर्तमान होने से, प्रदेश भिन्नत्व न, भाव और भावांनी प्रदेश भिन्नत्व न होने से. पहिलं राहिलं तुमचं निरपेक्ष, इथे साधनची अपेक्षा. निरपेक्ष असल्यामुळे काय काय सांगितले भैया, द्रव्य सत आहे. का आहे त्यासाठी सगळे हेतू दिलेत हे प्रवचनसारच्या 96 गाथेमध्ये. द्रव्य सत का आहे, प्रत्येक हेतूवर चिंतन करण्यासारखं आहे. मी सत आहे निरपेक्ष असल्यामुळे. सांगा का, कोणाची अपेक्षा आहे मला सत राहण्यासाठी. खाण्यापिण्याची अपेक्षा आहे, कोणीतरी सेवा करण्याची अपेक्षा आहे, मला लाईफ लॉंग काय मेडिसिन्स पाहिजेत. कशाच सत कशाने टिकून राहणार आहे. निरपेक्ष आहे तरच सत म्हणू शकतो. कशाची अपेक्षा आली तर तिथं ते असंच होईल, कारण पर्याय आहे, त्या पर्यायाला अपेक्षा असते, द्रव्याला अपेक्षा नाही. पहिलं सांगितलं निरपेक्ष असल्यामुळे, दुसरं सांगितलं
अनादि अनंत असल्यामुळे सत कसं असतं, अनादि अनंत असतं आणि जे अनादि अनंत आहे त्याला कोणाचं गरज आहे, सत राहण्यासाठी. जे म्हणूनच तर सत आहे ते, ज्याला आदी नाही, ज्याला अंत नाही तेच सत असू शकतं, त्याला सोडून अन्य नाही. लिही भैया. तिसरं सांगितलं एकरूप वृत्तीने प्रवर्तमान असल्यामुळे, असंच आहे ना, होने से. एकरूप वृत्तीने प्रवृत्ती करत असल्यामुळे, म्हणजे सत जो आहे तो प्रत्येक पर्यायामध्ये एकरूप आहे. अशी प्रवृत्ती करत असल्यामुळे त्याचं काय कमी जास्त होत नाही, बदल होत नाही, सत सतच राहते. म्हणून सांगितलं सत अनादि अनंत असतं, निरपेक्ष असतं. प्रत्येकाचा एक एक त्याला हेतू देऊन सांगतायत तसं. निरपेक्ष आहे अनादि अनंत असल्यामुळे, अनादि अनंत आहे एकरूप वृत्ती असल्यामुळे. असं. पुढं चौथा हेतू काय, अहेतुक असल्यामुळे. मी सत आहे अहेतुक असल्यामुळे, म्हणजे काय, कोणीही करता नाही आहे, तुमच्या सतचा कोणीही करता नाही, तुम्ही अहेतुक आहात. हेतू कुठं लागतो, काहीतरी बनवायचं आहे, नवीन घडवायचं आहे तर तिथं त्याला हेतू लागतो. काहीतरी सिद्ध करायचं आहे तर त्याला, म्हणजे बनवून सिद्ध करायचं आहे तर, नसलेलं उत्पन्न करायचं आहे तर त्याला हेतू लागतो. पण इथं तर मी सत आहे, मग त्या सतला कुठल्याही हेतूची आवश्यकता नाही. पुढं प्रदेशभेद नसल्यामुळे, असं काहीतरी घेतलं ना, काय घेतलं, भाव और भाववान में प्रदेशभेद न होने के कारण भिन्नत्व नाही. भाव आणि भाववानामध्ये प्रदेशभेदाचा अभाव असल्यामुळे. भाव म्हणजे परिणमन आणि भाववान म्हणजे द्रव्य. मग या दोघांमध्ये प्रदेशभेद नसल्यामुळे तर सांगतायत की सत हे कसं आहे हो, कॉन्स्टंट आहे, त्याचं कधीही नाश होत नाही. मग हे सगळे हेतू म्हणजे अष्टसहस्त्री शिकताना ना हेतूंना आपल्यावर घटवायचं आहे, एवढं बघा. म्हणजे जेव्हा आम्ही वाचलं ना त्यावेळेस, आता 4थ्या 5व्या 6व्या कारिकेमध्ये तर इतके मस्त हेतू दिलेत ना, सगळी सर्वज्ञांची सिद्धी आहे त्याच्यामध्ये. तसं स्वभाव सर्वज्ञ सिद्ध होतात. ते हेतू प्रत्यक्षत्वात किंवा स्ववृद्धी ऱ्हास म्हणजे आम्ही तेव्हा एवढं मस्त चिंतन झालं होतं त्याच्यावर, ते पाठ झाले होते हेतू एक एक. पण आता गुरुजी फेरे नाही, ते काय पुन्हा बघितलं नाही, त्यामुळे ते आता विसरून गेलं सगळं. पण जे जे तुम्हाला वाचण्यात येईल तर त्याच्यामध्ये त्या हेतूंना त्याच्यावर तर घटवतोयच आपण तिथल्या प्रकरणामध्ये, तर स्वतःवर पण घटवा, त्याच्यातून आपल्याला आपली सिद्धी होते. चला, काय चाललं होतं मग हे जे सगळे हेतू दिले ते हेतू आपल्या स्वभावाच्या सतरूपाची अस्तित्वाची सिद्धी करण्यासाठी आपण टॅली करू शकतो. जेव्हा ध्यानामध्ये विषय घेतला, मी सत आहे, स्वतःलाच प्रश्न विचारा, का सत आहे, माझा का नाश होत नाही, माझं द्रव्य असंच्या असं का आहे, प्रत्येक पर्यायात जाऊन सुद्धा का त्याच्यामध्ये चेंजेस नाही आहेत, का ते बदलत नाही, का ते दुसरं येत नाही. सगळ्याला हे सगळे हेतू लावून आपल्याला आपली सिद्धी होते. जसं भगवंतांचं द्रव्य आहे तसं माझं द्रव्य आहे. सत म्हणजे शाश्वतच घ्यायचं नाही का, अस्तित्व. सत म्हणजे अस्तित्व, सत्ता, मग ती शाश्वत आहे. क्षणिक एकांतवाद में संवाद और प्रवर्तन का लोप. देखो, वस्तु कथनचित नित्य है, कथनचित अनित्य है, ऐसा माने बिना कोई इस भव की जिंदगी चला सकता है क्या? दुकान व्यवहार आदि कोई कर सकता है क्या? कथनचित नित्य आणि कथनचित नित्य प्रत्येकाला मानावं लागेल, नाहीतर जिनमती आहे म्हणूनच असं नव्हे. संसार धंदा व्यापार सगळे करतायत बाहेर, काय तुमचं शिक्षण, काय तुमचं सगळं देणं घेणं म्हणा, बिल्डिंग म्हणा, ते डॉक्टर म्हणा, सगळीकडंच. काल पेशंटला चेक करायला गेला डॉक्टर, आज जर तो नाही आहे म्हटलं तर रिझल्ट कोणाला द्यायचं, रिपोर्ट कोणाला द्यायचे, औषध कोणाला द्यायचे.
म्हणजे कथनचित नित्य मानावं लागतं द्रव्य, कथनचित अनित्य आहे. प्रत्येक ठिकाणी हे आहे, फक्त शिकवलंय समजवलंय ते आपल्याला इथं जिनवाणीमध्ये सांगतायत. मानो ऐसा एकांत कर लिया कि जीव तो क्षण क्षण में नया नया बनता है और बना कि मिट गया. ऐसा मानने वाले दुकान चला लेंगे क्या अपनी. दुकानदाराचं सांगतायत काय, दुकानदार की तुम्ही जर प्रतिसमयाला नवीन नवीन उत्पन्न होत आहे, नष्ट होत आहे, तर सांगा दुकान चालवू शकणार का. का नाही चालवू शकणार सांग. माझं दुकान आहे, तू दुसरा व्यक्ती असलं तर म्हणजे त्याचं दुकान झालं असेल. बरं, अजून नाही. अजून मगाशी मी काही क्षणापूर्वी मी चालवत होतो तो आता नाही. मग आता दुसराच मी. बरं, दुकान चालवू शकत नाही असं का सांगायला लागलेत. मग चालवायला की तुम्ही मगाशीचा पण चालवतोय, आताचा पण चालवतोय. गिराईक आणि पैसे दुसऱ्याला मिळतील. हां, गिराईक करणार एक जण, दुसरा चालवणार म्हणल्यावर गिराईक पण गेला तिकडंच आणि मालक पण गेला. दुकान चालणार का तुमची असं म्हणायचं त्यांना. मामा कळलं का. धंदा करायचं म्हटल्यावर द्रव्याला कथनचित नित्य आणि कथनचित अनित्य मानावं लागेल की नाही. धंदा कसं करणार. काल मी तुम्हाला उदाहरणी दिलं होता, आज पैसे द्या, कोणाला मागणार. कालचा काल संपला, आजचा नवीन आहे म्हटलं तर पैसे कोण देणार, कोणाला देणार. म्हणजे सांगतायत म्हणून धंदा करायचं तरी सुद्धा तत्व पाहिजे तुमच्या बरोबर. हे भोजन भी खा सकेंगे क्या का हो. म्हणजे नित्य नित्य मानल्याशिवाय भोजन सुद्धा करू शकत नाही तुम्ही का. कसं भोजन करायचं. कोणाचं पोट भरणार. कोणाचं पोट भरलं, खाल्लं दुसऱ्यानीच आणि पोट भरलं दुसऱ्याचंच का. एक एक जणाला एक एक घास मिळत जाईल. एकेकाला एक एक घास. अरे ते घास चावेपर्यंत पण तिसराच असणार आहे आणि ते गिळेपर्यंत दुसरा आणि अजून परत ते पचन करायला चौथाच. म्हणजे भोजन करायला सुद्धा म्हणजे जीवनातली प्रत्येक क्रिया करताना तुम्हाला नित्य अनित्याचं भावभासन पाहिजे आणि स्वीकार पाहिजे हे सांगतायत. प्रत्येक द्रव्य नित्य पण आहे आणि अनित्य पण आहेत. न सर्वथा नित्य न सर्वथा अनित्य आहे. अरे जीव क्षणभर को हुआ और मिट गया तो धर्म कौन करे, कौन प्रवृत्ति करे. एक समय आत्मलाभ का है, दूसरा समय कुछ काम करने को था, सो दूसरे समय तो रहता नहीं, तो कोई काम ही नहीं कर सकता. संसारातलं कुठलं कार्य होणार आहे जर नित्य मानलं नाही. घर कोणाचं. कालचं घर होतं ते कोणाचं आहे. कुठल्या घरात बसलाय तुम्ही, कोणाच्या घरात बसलाय. पुद्गल. ते पुद्गल पण नित्य मानावं लागेल, त्याच्याशिवाय तुम्ही त्या घरात बसलाय हाकलून देतील तिसरा आलेलं तर कोणतरी. काय कालचं घर संपलं, कालचे तुम्ही संपला, आज मी नवीन आहे, आज माझं नवीन घर आहे, अशी काहीतरी मान्यता करून बसेल. एक समय आत्मलाभ का है, दूसरा समय कुछ काम करने को था, सो दूसरे समय तो रहता नहीं, तो कोई काम ही नहीं कर सकता. और फिर मान लो कोई कहे कि काम कोई नहीं कर सकता, मगर जो नया आत्मा पैदा हुआ और उस सिलसिले में जिस धारा में वह पैदा हुआ तो पूर्व जीवों का संस्कार रहता है, इसलिए आगे आगे का जीव अपना व्यवहार बनाता रहता है. ही मान्यता आहे बौद्धांची. मागच्या वेळी सांगितलं होतं मी. काय असं तर दिसत नाही की सर्वथा द्रव्य क्षणिक आहे. मग त्यांनी कसं आपलं मत मांडलं बोला. असं तर दिसत नाही. तुम्ही आत्ता मगाशी बसलाय येऊन आणि आता वेगळे आहे असं तर नाही आहे म्हटल्यावर मग कशी सिद्धी करणार की द्रव्य नित्य पण आहे, किंवा त्यांनी कशी सिद्धी केली की द्रव्य अनित्य आहे. तर त्यासाठी हेतू दिला. काय दिला सांग भैया. कसं मानणार. प्रत्यभिज्ञानासाठी पहिला ध्रुव मानावं लागेल. मग नाहीच मानलं ना. स्मरण कशाचं करणार. स्मरण आणि प्रत्यक्षाचं जोडरूप आहे. स्मरण करायला द्रव्य तर पाहिजे की. कालचाच तो हा असं म्हणायला तुम्हाला कालचा नाहीच आहे ना. त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रत्यभिज्ञान नाही.
काय सांगितलं इथं, जे पूर्वद्रव्य आहे त्या द्रव्याचा संस्कार पुढच्या पर्यायातल्या द्रव्यावर पडतो. हे द्रव्य आपलं अस्तित्व याला हँडओव्हर करते आणि हे नष्ट होते असं त्यांची मान्यता आहे. म्हणून सांगितलं ते मानतात संतान परंपरेने द्रव्य राहतं, आहे किंवा नवीन नवीन होतं पण ते नवीन नवीन आहे असं मानतात. मग या समयाचं द्रव्य पूर्ण नष्ट झालं आणि यांनी आपलं अस्तित्व या पर्यायातल्या द्रव्याला दिलं. असे संस्कार ट्रान्सफर होत राहतात आणि मग ती संतान परंपरेने ते द्रव्य म्हणलं जातं असं त्यांना म्हणायचं आहे. हेच वाक्य वाचले मी. जिस धारा में द्रव्य पैदा हुआ तो पूर्व जीवों का संस्कार रहता है, इसलिए आगे आगे का जीव अपना व्यवहार बनाता रहता है. म्हणून तुम्ही व्यवहार करू शकता की माझे कालचे पैसे दे, किंवा हे घर माझं आहे, किंवा हे शरीर माझं आहे. हे व्यवहार तुम्ही का करू शकता, कारण त्यांची मान्यता अशी आहे. जैसे कोई ऑफिसर स्थगित कर दिया गया, ऑफिसरच म्हणायचं आहे ना, तो वह दूसरे को चार्ज संभाल देता है. बरोबर, काय रिटायर झाला, रिझाईन केला प्रज्वल, काय केलं, रिझाईन केल्यावर जॉब सोडलं त्यावेळेस काय केलं, पहिला हँडओव्हर करायला लावतात दुसऱ्याला ते, तर तुम्हाला रेजिग्नेशन लाऊड करतात, नाहीतर बसा म्हणतात काम करत. दुसरे को चार्ज नॉलेज ट्रान्सफर करावं लागतं आहे, सगळं तुमचे ड्युटीज ट्रान्सफर करावे लागते, सगळं ते जबाबदारी द्यावी लागते त्यांना, तर तिथं तुम्हाला रिलीफ मिळणार, नाही तर नाही. तसं इथं सांगतायत की ट्रान्सफर करायचं आहे असं ते मानतात. पूर्वद्रव्य पूर्वक्षणातल्या द्रव्याचं सगळं ट्रान्सफर होतं आहे पुढच्या समयातल्या द्रव्यामध्ये आणि मग त्या द्रव्याचा नाश होतो. ऐसे ही क्षणिकवादी कहते हैं कि आत्मा तो एक समय में उत्पन्न हुआ और मर गया, मगर वह अपना सर्वस्व एक नए आत्मा को सौंप देता है. किती आत्मा आले सांगा तुमच्यात, मग जन्मल्यापासून आतापर्यंत अनंत पर्याय गेल्या ना, आतापर्यंत त्या अनंत आत्मे आले तुमच्यात. तरकीब तो अच्छी निकाली, मगर यह न सोचा कि उस नए आत्मा को अपना ज्ञान दे गया वह, ताकि नया आत्मा पहली बात का स्मरण करता रहे. तो आत्मा को तो वह नया आत्मा अत्यंत निराला है, अन्य है, और शरीर में उत्पन्न होने वाले आत्मा को क्यों नहीं सौंप जाता यह ज्ञान. उसी शरीर में होने वाले आत्मा को ही क्यों सौंपा. नवीन नवीन शरीरातल्या आत्म्यांना का नाही दिलं हो त्या ज्ञानाने आपलं सर्वस्व, म्हणजे माझ्या आत्म्याने मरताना तुम्हाला का नाही दिलं अस्तित्व असं. म्हणजे स्मिता विद्युलता झाली असती असं. म्हणजे एक द्रव्य त्याच्यातल्याच द्रव्याला का आपलं अस्तित्व देतं, इतरांना का नाही देत, एखाद्या वस्तूला का नाही देत असं त्यांना म्हणायचं आहे. तेच द्रव्य तसंच राहण्यासाठी काहीतरी कारण सांगावं लागेल मागं. उसी शरीर में होने वाले आत्मा को ही क्यों सौंपा, और सौंपता क्या, वह तो हुआ और गुजर गया. सौंपने को समय ही कहा, मला एकच समयाचं अस्तित्व आहे ना, सौंपणार कधी, ट्रान्सफर कधी करणार तुमचं तुम्ही त्यांना पुढच्याला. थोडा टाईम तर द्यावा लागतंय ना. किती टाईम दिलं तर सांग तुला रिलीफ देताना, 3 महिने, मला 1 महिन्यात सोडलं होतं. म्हणजे तुम्हाला तेवढं तरी पिरियड देतात का, कारण तुम्हाला सगळं ते ट्रान्सफर करायला थोडंसं टाईम लागणार. तसं इथं ते द्रव्य एका समयाचं असं अस्तित्व उत्पन्न होईपर्यंत नष्ट झालंय, ते ट्रान्सफर करायला वेळ कुठे आहे हो मामा. म्हणजे तुमची सत्ता तुम्हाला आता पोरांना हँडओव्हर करायची आहे, तुमची प्रॉपर्टी पोरांना द्यायची आहे समजा, अशी एका समयात देता का कसं देता, विचार करून थोडंसं मग बँकचे काय डॉक्युमेंटेशन करून कसं देता. 10 वेळा विचार केलो म्हणा की ॲग्रीमेंट करावं लागते. केली होय बापरे असं पण करतात मामा. काय ॲग्रीमेंट केला
मला सांभाळला तर बरं आहे असं का? मी तुझ्याकडे राहणार कसं? मला थोडे पैसे द्यायचे सारखं काय म्हटलं? म्हणजे आपण असं आपलं अस्तित्व दुसऱ्याला द्यायचं तर तिथं वेळ पाहिजे, पण त्यांनी वेळच मानली नाही आहे द्रव्याला. एक समयाचं द्रव्य मानलंय, त्यामुळं तिथं त्याला दुसऱ्याला देता असं पण म्हणता येत नाही. सोपने को समय ही कहा मिला, कोई प्रवृत्ति नहीं हो सकती. तभी तो एक कथा बहुत प्रसिद्ध है. क्षणिकवादी सेठ की गाय एक ग्वाला चराने ले जाया करता था. सांगितली होती मागच्या वेळी मी. उस ग्वाले ने खूब चराया. जब महीना पूरा हो गया तो वह ग्वाला सेठ के पास जाकर कहता है कि मालिक हमारी चराई दीजिए, हमारा महीना पूरा हो गया. ऐकला मामा? तो धनगर असतो, तो म्हणाला सेठजींना की मी चराई करतो तुमच्या पशूंना, माझा महिना भरलाय, मला पगार द्या. तो वह क्षणिकवादी सेठ कहता है कि अरे काहे की चराई, देखो जिसने तुमको गाय चराने दी थी वह अब नहीं रहा, और जिसको गाय चराने को दी थी वह भी नहीं रहा. काय समजलं का? असं बौद्धांच्या नादी लागू नका कधी. पैसे का क्या सवाल, तो ग्वाला अपना मुख लेकर चला गया. काय सांगणार बिचारायला, त्याला कळलं ह्यांच्या तोंडाला लागून काय उपयोग नाही. वह सोचने लगा कि सेठ के कैसे पैसे वसूल किए जाए सेठ से. उसकी समझ में आ गया. दूसरे दिन क्या किया उसने, सांगा बघू, मागच्या वेळेस सांगितलेले तुम्हीच आहात का, तर गोष्ट सांगणार परत मला का नष्ट झाल्यात? गाय गाय ज्यांनी म्हणजे ते म्हशी किंवा गाई जे काही चरायला नेलं तर तो वेगळाच होता. हा नाही, त्यांनी नेऊन आपल्या घरी बांधले ना. मग आता कुठं आहे ते, वाट बघत बसला मालिक. मग काय झालं? ते शेट आला असेल त्याच्याकडे किंवा बोलवलं असेल तर ते म्हणला तुम्ही ज्यांच्या चरायला दिल तर तो वेगळाच आहे. मग गाई त्याच्यात झाल्या. हा म्हणजे मागच्या वेळेस बसलेले तुम्हीच आहे असं मला आता विश्वास झालाय. नवीन नाही ना सगळे तुम्ही. जे ऐकला होता ते कालचेच तुम्ही आहात. देखो जिसने, हाँ, पैसे का क्या सवाल, तो ग्वाला अपना मुख लेकर चला गया. सोचने लगा कैसे वसूल किया जाए. दूसरे दिन उसने गाय को अपने घर बांध दिया, सेठ के घर न भेजा. तो अब सेठ को चिंता हुई. वह पहुंचा ग्वाले के घर. ग्वाले से पूछा, अरे भाई तुमने गाय हमारे घर क्यों नहीं भेजी? तो ग्वाला बोला, देखो सेठ जी, जिसने गाय दी थी वह अब नहीं रहा, जिसने गाय चराने को ली थी वह भी अब नहीं रहा, तो गाय लेने देने का क्या सवाल. सेठ ने माफ़ी मांगी, अपनी भूल पर पछताया. जब ग्वाले को चराई दी तब गाय वापस पाई. काय पाहिजे तुम्हाला? गाय. गाय काय पाहिजे मामा? म्हणजे आपल्याला काय पाहिजे तर तिथं तुम्हाला वस्तू नित्य मानावी लागते तरच तिथं सिद्धी होणार, अन्यथा नाही. सेठ ने माफ़ी मांगी, अपनी भूल पर पछताया. जब ग्वाले को चराई दी तब गाय वापस आई. तो पदार्थ को द्रव्य दृष्टि से नित्य और पर्याय दृष्टि से अनित्य न मानने पर व्यवहार भी नहीं चल सकता. म्हणून तुम्हाला संसार करायचं तरी सुद्धा हेच तत्व पाहिजे. धर्म करायचं तर पाहिजेच. मोक्षाला जायचं आहे का मामाजी? मामा मोक्षाला जायचं आहे का? कोण जाणार? कसं जायचं? मिळून जायचं? म्हणजे मोक्षाला जाणार तर दीपाली भाभी, मोक्ष कोणाला झाला हो? द्रव्याला झाला का पर्यायाला झाला? द्रव्याची पर्याय आहे. द्रव्याला झाला का पर्यायाला झाला? होता काय माझ्यासमोर मगाशी आमचं डिस्कशन झालं तेव्हा? म्हणजे मगाशीचेच तुम्ही होता का? द्रव्याच्या त्या पर्यायाला नसतो मोक्ष होत, पर्यायामध्ये मोक्ष होतो. द्रव्याला मोक्ष झाला तशी पर्याय त्याची उत्पन्न झाली असं म्हणा. कारण द्रव्याला द्रव्याची पर्याय ना. हा ना, मग पर्यायाला मोक्ष नाही झाला. पर्यायाला पर्याय होत असते का? द्रव्याची पर्याय होत असते. जसं
मोक्ष झाला जाऊ देत, कुठली पर्याय आत्ता उत्पन्न झालेली आहे त्याच्या अपेक्षेने सांगा. आता तुम्ही मनुष्य झालाय, सांगा द्रव्याला मनुष्य पर्याय मिळाली आहे का पर्यायाला मनुष्य पर्याय मिळाली आहे? द्रव्याला, द्रव्यामध्ये जी पर्याय उत्पन्न झाली आहे त्या पर्यायात मनुष्य अवस्था दिसतीये. मग तसंच आहे, मनुष्य अवस्था नष्ट झाली आणि सिद्ध अवस्था उत्पन्न झाली, पण ती द्रव्याची अवस्था आहे, द्रव्याचं परिणमन आहे. त्यामुळं द्रव्याला मोक्ष झाला असं म्हणा तर तिथं ते त्या सिद्ध दशेमध्ये तुम्हाला दिसणार. काय फायदा समजून? सत, मी सत आहे ह्याच्यावर आपल्याला चिंतन करायचं आहे, ह्याच्यावर अनुभव करायचा आहे की आपली सत्ता आपण कशी सिद्ध करणार. माझी मला सिद्ध करायची, दुसऱ्यासाठी नाही. मला माझी सत्ता या शरीरात वाटते, मी मनुष्य म्हणजे माझी सत्ता आहे वाटते. नाहीतर मग बाहेरच्या सगळ्या आपल्या प्रॉपर्टीमध्ये, आपल्या काय म्हणायचं, आपल्या प्रभुत्वामध्ये, आपल्या वर्चस्वामध्ये, सगळे आपल्या आज्ञेत आहेत म्हणल्यावर तिथं आपली सत्ता वाटते. कुठं सत्ता आहे वास्तविक? द्रव्य आपलं पहिला ओळखा आणि त्याच्यामध्ये आपली सत्ता भासित होऊ द्या आपल्याला, तर आपल्याला समजणार की आपण कुठं जगतोय, कुठं आहे, आपला कुठल्या मतात प्रवेश होतो का, जिनमतीचं मत काय आहे, मग आपण तसे यथार्थ मतवादी आहोत का, जिनेंद्र भगवंतांचे अनुयायी आहोत का, हे प्रत्येकाने आपलं परीक्षण करणं आवश्यक आहे. म्हणून स्वतःला सत जाणा. हो, सांगा दीपाली बा विद्यान. जाणा हा मी सत्स्वरूपी शुद्ध जीव आहे. हा मी क्षणिक पर्यायापासून भिन्न, सर्व अवस्थांपासून भिन्न त्रिकाली ध्रुव तत्व आहे. सर्व परद्रव्यापासून, परभावापासून भिन्न स्वरूप अस्तित्वाला जाणा. ध्रुव स्वरूपोहम, ज्ञाता द्रष्टा स्वरूपोहम. विसर्जन. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सौवसा.